हाय, कसे आहेत सर्व? मस्त ना आणि मजेत असायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. आज आहे अक्षितच्या स्कूलचा फर्स्ट डे आणि मी आज ना खूप अशा ना माझ्या स्वकमाईतून ना काहीतरी अशी गोष्ट किचनसाठी लागणार आहे ती घेतली. सो काय घेतले? सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच आणि त्याच्यामध्ये पण मला खूप छान असा डिस्काउंट मिळाला आहे. तो काल रात्री ना मी बटाटे उकडून ठेवले होते. ते उकडून थंड होऊन फ्रीजमध्ये ठेवले होते आणि सकाळी मला आलू पराठा आणि बटाट्याची भाजी बनवायची होती, कारण की अक्षितला आलू पराठा पाहिजे होता, म्हणजे बटाट्याचा पराठा पाहिजे होता. त्याच्यामुळे आता सकाळी मी एका साईडला दूध गरम करायला ठेवले, एका साईडला बटाट्याची भाजी करते, कारण की प्रशांतला डब्यासाठी बटाट्याची भाजी लागणार आहे. आणि एका साईडला मी पराठ्याची प्रिपरेशन करून ठेवली होती, जेणेकरून पराठा फर्स्ट बनवायचा आहे, नंतर मग चपात्याला सुरुवात करायची. सो अशा प्रकारे बटाट्याची भाजी मी करून घेते. सर्वात अगोदर उठल्या आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे करून झाल्यावरती मी आज आंघोळ नाही केली, कारण की आधी मला सर्व प्रिपरेशन करून घ्यायचं होतं, तयारी सर्व करून घ्यायची होती. कारण की किचनमध्ये गेले ना इतका घाम येतो ना की परत एकदा आंघोळ होऊनच जाते आणि अजून एकदा आंघोळ करायला लागते. म्हणजे दिवसातून 2दा आंघोळ केली जाते माझ्याकडून. त्याच्यामुळे आता मी आंघोळ केली नाहीये. आणि उठल्या आधी पीठ मळून ठेवून देते, कारण की ते ॲटलिस्ट 10-15 मिनटं तसंच मी ठेवून देते. त्याच्यानंतर मग भाजी घालून घेते. भाजी झाल्यानंतर मी चपात्यांच्या पिठांचे ना गोळे करून घेते आणि फटाफट अशा ना चपात्या एका साईडला लाटून पण घेते, एका साईडला चपात्या पण करून मोकळ्या होतात. आणि आज पराठे बनवायचे होते, त्याच्यामुळे ना आधी मी पराठे बनवून घेतले, कारण की चपात्या होईपर्यंत नाश्ता प्रशांतचा होऊन जातो. त्याच्यामुळे पराठे आधी करून घेतले आणि फटाफट, कारण की एका साईडला तवा गरम करायला ठेवला होता आणि एका साईडला पराठ्याला सुरुवात केली होती. आणि पराठे करताना नेहमी लक्षात ठेवा, एक मी तुम्हाला टीप देते, कारण की पराठे करताना तुमचा पिठामधून सारण जर बाहेर येत असेल ना, तर काय करा, आपलं जर सारण आहे त्याचं गोळे ऑलरेडी करून घ्या आणि ते ना सुक्या पिठामध्ये ना एकदा ना फिरवून घ्या आणि मग त्या चपातीच्या गोळ्यामध्ये ना समाविष्ट करा, म्हणजे घाला त्याच्यामध्ये. सो त्यानंतर ना ॲटलिस्ट जरा तरी नाहीच येत पीठ त्या पिठामधून बाहेर, आपले सारणच्या पिठामधून बाहेर नाही येत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. जर जमलं तर ना मला पण सांगा. मी खूपदा असं ट्राय केलं, नाही येत आहे माझ्याकडून. पहिलाच पराठा जो टाकला ना तो मस्त ना थोडाफार तरी ना फुगला होता. पराठे माझे सहजी फुगत नाहीत, माझे तर अजिबातच नाही फुगत. थोडाफार फुगला ना त्याच्यामुळे ना खूप मोठा, म्हणजे ॲटलिस्ट तवा प्रॉपर एकदम गरम झाला होता. सो खालून पण तेल लावलं, वरून पण तेल लावलं आणि मग पराठे एकदम क्रिस्पी होईपर्यंत मस्त भाजून घ्या. तोपर्यंत माझ्या चपात्या पण होतात. एका साईडला बटाट्याची भाजी झाली होती, एका साईडला दूध पण गरम झालं होतं. डबा वगैरे करून झाल्यानंतर किचन क्लीन केल्याच्यानंतर आंघोळ केली, नंतर कपडे धुवून घेतले, ते सुकत घातले, लादी वगैरे पुसून घेतली. परत एकदा संध्याकाळी पाणी येतं तेव्हा लादी पुसून घेते. आणि बघा आता आमचा अक्षितची आंघोळ वगैरे सर्व झाली आहे. तो जवळजवळ 8-8:30 वाजेपर्यंत उठून जातो, कारण की नंतर मग भरपूर उशीर होतो तो उठला नाही तर.
मग घाईघाई होते, बस वगैरे मिळत नाही. त्याच्यामुळे ना त्याला पण नाश्ता करायला बसवलं. 1 ग्लास ऑलरेडी दूध पिऊन झाला होता. आता त्याला आलू पराठा देते आणि डब्यामध्ये पण त्याला त्याची फरमाईशेप्रमाणे आलू पराठा त्याच्या डब्यामध्ये. सो आमचा नाश्ता वगैरे करून झाला होता आणि नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर त्याला मी थोडाफार अर्धा तास का होईना टीव्ही बघायला देते. फटाफट सर्व बटाट्याची भाजी, चपाती आणि पराठा बनवायचा होता. आज डब्यामध्ये पराठा पाहिजे होता त्याच्यामुळे ना मी पराठा बनवायचा विचार केला होता. सर्व आवरलंय, भांडी वगैरे घासून झाली आहेत, कपडे पण धुवून झालेत, वाळत घालून झालेत, अक्षितचा सर्व नाश्ता वगैरे झाले, अक्षित शूजची सर्व झाली. फक्त आम्हाला निघायचं आहे आणि आज आहे, कालपासूनच बसचा संप चालू होता, त्याच्यामुळे आज चालत जावं लागणार आहे. सो हा प्रॉब्लेम होतोय. सो बघूया किती वेळात. आता वाजले 10:05 झालेत. सो आम्ही आता निघू 10 किंवा 10:15 पर्यंत. माझा नवीन टॉप फक्त आणि फक्त 250 रुपयाला मी घेतलाय. सो अक्षितची बॅग तुम्हाला मी दाखवते. ही आहे अक्षितची बॅग. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की अक्षितने खूप छान असं ना फादर्स डे साठी सरप्राईज ग्रीटिंग बनवलं आहे. त्यांचं गिफ्ट पण आलंय, पण ते मी मागवले आईकडे, कारण की इकडचा पत्ता खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे अगोदरचा पत्ता आहे तिकडेच मी त्याच ॲड्रेसवर मागवला आहे आणि ते पण गिफ्ट रॅप करायचं आहे. आणि उद्या आय थिंक सो प्रशांतला सुट्टी आहे नाही आहे, अजून काही कन्फर्म नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं का होईना स्पेशल फील करून द्यायचं, कारण की उद्या आहे फादर्स डे. सो आम्ही छोटंसं असं ना ग्रीटिंग पण बनवलं आहे. सो अक्षितने पण बनवलं ना ग्रीटिंग. हां मोठं नाही बोल. हां आम्हाला हा नाही बोलतो. सो आता इथून मी आईकडे जाणार, तिकडून मग आईकडून स्कूल जवळ आहे, अजून मी बस वगैरे काही लावली नाही आहे. सो हा प्रॉब्लेम झाला, कारण की आज पण बसचा इश्यू संप आहे, त्याच्यामुळे बस पण मिळणार नाही. त्याच्यामुळे आता चालत चालत जावं लागणार आहे, म्हणून आम्ही लवकर निघतोय. सो तुमची पण स्कूल चालू झाली का? आणि मला नक्की सांगा की 90s किड्स ह्या वर्षी कोणत्या वर्षाचा अभ्यास करतात. सो तुम्ही पण आहात 90s मधले तर नक्की मला कमेंटमध्ये सांगाच. सो आता मी पुढे काय काय होणार, स्कूल तर मी तुम्हाला दाखवणार नाही आहे. सो बुक्स पण दिलेत, बुक्सला कवर वगैरे घालून झाली आहे, डिक्लेरेशन जे असतं ते पण भरून झालं आहे, ID फॉर्म पण भरून झाला आहे. फक्त आता तिकडे जाऊन फोटो, आय थिंक ID फोटो आज काढतील और नाही काढतील मला पण माहिती नाही आहे. पण आज 1 तास स्कूल आहे. सो 12 ते 1 अशी स्कूल आहे. सो 12 वाजता सोडणार आहे. मी पण काही घरी येणार नाही, तिथेच उभी राहीन, कारण की येणार कधी आणि जाणार कधी, येईपर्यंत स्कूल सुटायची वेळ होऊन जाते. त्याच्यामुळे मग तिकडेच राहणार आहे, उभी राहणार आहे म्हणजे उभी राहणार आहे. सो छत्री पण घेतली आहे. पावसाचा काही भरोसा नाही आहे. काल दुसरीकडे पाऊस पडला, आज इथे पडू शकतो. छोटी पडायला सुरुवात होते, पण त्याचे स्कूलचे ड्रेस वगैरे भिजू नये म्हणून छत्री पण घेतली आहे, असं आहे. सो आज आहे प्लॅन. काल मी आवरून झाले, हे सर्व सुकत घातलेले भांडी तर ठेवायचे, पूर्ण आवरून झाले. आणि काल त्याच्या आदल्या दिवशी मी मूग भिजत घातले होते. त्याला खूप छान असे बघा मोड पण आलेत. सो तुमच्याकडे मोड येत नसेल तर ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही. हे बघा खूप छान असे मोड आलेत. सो आज हे जर प्रशांत लवकर घरी आले तर मिसळपाव बनवायचा विचार आहे, नाही तर मग उद्या सकाळी. सो आज काहीतरी खिचडी भात और भात करून टाकेन, कारण की आज सॅटर्डे आहे. सॅटर्डेला नेहमी मी खिचडी भात और भात करून टाकते. स्कूलला नाही जायचंय. हां आता कुठे जायचं आपल्याला? आणि तिकडून हां स्कूलला ना. हां चला मग उठा. आम्ही हे 150 रुपयाचा फॅन मागवलाय, पण छान आहे, हवा वगैरे लागते. बाबांनी माझा फॅन तर नाही दिला, म्हणून मी त्यांना बाहेरच ठेवून आला. तू बाबांसाठी काय बनवलंस? तर काय लिहिलंस तू? आई नाही लिहिलंस. हॅपी फादर्स डे लिहिलंस ना. ऐक हॅपी फादर्स डे लिहिलंस. मला बाबांनी आता टायगरचा फॅन नाही घेतलाय ना, म्हणून. अच्छा म्हणून आईने बनवलंय आता खुला फॅन. चला मग आम्ही आता निघतो आणि तुम्हाला छोटे छोटे क्लिप्स पण दाखवतो की काय काय होतंय ते. आम्ही आता निघतोय आणि छोटे छोटे क्लिप्स पण दाखवते की काय होतंय. छोटे दाखवते, जास्त नाही दाखवत आहे, कारण की अजून एवढा कॉन्फिडन्स नाही आलाय मी बाहेर वगैरे शूट करू शकेन. त्याच्यामुळे बाय.
जेव्हा तो जन्मला होता ना तेव्हा इतकं पण वाटलं नव्हतं मला की असे 3.5 वर्ष निघून जातील ना. का बोलतात पापणी झपकताच 3.5 वर्ष निघून गेले. त्याची बॅग घालायची होती त्याच्यामुळे ना त्याचा तो हट्ट होता की मला माझी बॅग घालायची. काही नाही, दोन पुस्तकं आहेत, एक आणि एक डबा. सो असं आहे. सो स्कूलमधून आल्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर झोपले. सर्व झालं जे दुपारी आपण जे करतो ना ते सर्व झाले. झोपणं, दूध वगैरे पिऊन सर्व झालं. तर संध्याकाळी ना हे सर्व भांडे मला द्यायचे होते कारण की माझ्याकडे ॲल्युमिनियमचे खूप सारे टोप वगैरे होते आणि फिश फ्राय खूप खराब झाला होता. तर मी बघत असेल एकदम काळं झालंय. त्याच्या 300 रुपये वाचले गेले. आणि कुकरची ना माझ्या मोठ्या हा 5.5 लिटरचा कुकर आता आम्ही हे देतोय आणि या बदल्यात काय घेतोय, एक कुकर घ्यायचा आहे, करावी लागते आणि डाळ तर अजिबातच शिजत नाही. सँडविच मेकर पण आणि एक फिश फ्राय करायला एक तवा घेऊया. आता 2 तर फिक्स आहेत, मग बाकी जे भेटेल ते भेटेल. सो हे मी रिटर्न देऊन त्याच्या बदल्यात ना थोडंफार त्याचा पण डिस्काउंट मिळणार आहे. रिटर्न दिल्यानंतरच्या ह्या भांड्यांचा थोडाफार डिस्काउंट मिळतो. सो ह्या शॉपमध्ये गेली होती ते ऑलरेडी 25% डिस्काउंट चालू आहे आणि त्या भांड्यांवर जे पैसे आपल्याला मिळतील ते कट करून बॅलन्स देणार आहे. आणि हे जे घेतलं आहे मी माझ्या स्वकष्टाच्या कमाईने, म्हणजे माझ्या प्रशांतचे अजिबात ह्याच्यामध्ये पैसे नाही आहेत, माझ्या पैशातून घेतले. तिकडे बघा ना, किचनसाठी लागणारे जे मला होते की स्टीलचे सर्व माझ्या काचेचं आहे. किचनमध्ये सर्व स्टीलची भांडी मला फुटून जातं. हळूहळू मी ती आता सुरुवात केली आहे. सो ते वेटपर्यंत मी घेते ते तुम्हाला कळेलच. भांडी सर्व म्हणजे ते स्टोरेजचे वगैरे आहेत ते मला सर्व काचेचे पाहिजे आहेत. जे मी गॅसवर यूज करणार आहे ते सर्व मला स्टीलचे पाहिजे आहेत. सो अशी सुरुवात थोडीफार झाली आहे माझी. सो स्वकष्टाच्या कमाईतून आनंद मिळाला ना मला. मी काय सांगू की मी जवळजवळ ना 10 वर्ष मी काम बघत होतं. लांबून बघ. आता पुढचं मला माहिती नाही आहे कारण की आईकडे मी अक्षितला ठेवायची. ती 3.5 वर्षापर्यंत तिने जे केलं ते माझ्यासाठी तर खूप अनमोल आहे कारण की ते मी शब्दात नाही करू शकते. सो ह्या पुढे काय झालं आहे तो पुढच्या अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. सो भांडी वगैरे सर्व घेऊन झाली आणि बाहेरच आम्ही मिसळ वगैरे खाल्ली कारण की घरी येऊन आणि मला आज मिसळ खायचा खूप मोठा मूड झाला होता, क्रेविंग झाली होती, त्याच्यामुळे आज बाहेरच मिसळ वगैरे खाल्ली. सो हा आहे 5.5 लिटरचा कुकर. ते 3 टोप घेतले ते पण खूपच हेवी आहेत आणि फिश फ्राय तवा म्हणजे पॅन घेतले तो तर बाबा इतका तो भारी आहे ना, त्यात तर मी प्रेमातच पडली आहे. खूपच छान आहे. पण हे मी आता यूज नाही करणार आहे. हे सर्व कधी यूज करणार आहे ते तुम्हाला ते नक्की कळेलच. सो बघा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा. आणि मी काय काय घेतले स्वतःच्या कमाईतून ते तुम्ही पण असं केलं आहे का, म्हणजे स्वतःच्या कमाईतून दुसऱ्यांकडून पैसे न घेता स्वतःच्या कमाईतून घेतल्याचा जो आनंद असतो ना ते तुम्हाला पण जाणवेल जर तुम्ही स्वतःच्या कमाईतून अशा काही वस्तू घेतल्या तर. पुढे ना त्याच्यामध्ये गॅस वेस्ट जातं ना कारण की तो भांडे दाबायला म्हणजे चांगलं असतं लेवल. याच्यावरती आहे फोटो. सो या सर्व गोष्टी मी घेतल्या आहेत. सो व्हॉइस ओव्हर का देते ह्या टायमाला कारण की ना तो ॲडजस्ट फॅनचा आवाज आहे ना तो खूप आवाज येतो आहे. सो शेवटच्या क्लिपमध्ये तो आवाज मी कट नाही करत आहे, तोच मी आवाज कंटिन्यू ठेवते. आणि हा आहे फिश फ्राय पॅन. त्याच्यावरती ना काचेचं ना झाकण आहे आणि तो मला खूप जपून वापरावं लागेल कारण की काचेच्या गोष्टी ना माझ्याकडून लगेच तुटतात.
होप सो हा नाही तुटला पाहिजे. आणि फिश फ्राय तवा, ते स्वप्न होतं मला ते हा फिश फ्राय तवा मला घ्यायचा आहे, तो मी तवा घेतलाय आणि इतका भारी आहे ना की काय सांगू तुम्हाला. जे मी टीव्हीमध्ये बघते ना की हा आज मला असं घ्यायचंय तसं घ्यायचंय, कारण की एवढे सर्व यूट्यूबर्स आहेत, त्यांच्या ह्याच्यामध्ये मी बघितलंय की त्यांनी हे यूज केले, स्टीलचे भांडी ते यूज केले, फिश फ्राय करण्यासाठी काचेचा तवा वगैरे. तर माझं पण स्वप्न होतं की मी पण घ्यावं आणि मी ते घेतलंय, ते पण माझ्या कमाईच्या पैशातून. एक पेक्षा अजून कमी होत नाही. मोबाईल घे ना काढून. घे आता बोल. हे घेतले मी माझ्या मेहनतीच्या पैशाने. सो आता 10 वर्षची इन्व्हेस्टमेंट आहे. 5 ते 10 वर्ष. 5 ते 10 वर्षाची इन्व्हेस्टमेंट आहे. सो तुम्ही पण नक्की असं घेऊन ट्राय करा, कारण की सर्वांनी टीव्ही मध्ये बघायची की असे घेतात महाग, हे तर मी टीव्ही मध्येच बघितलं की असे महाग घेतात आणि आता प्रत्यक्षात घेतात. कमाईच्या पैशामध्ये आनंद काय वेगळाच. अजून काय काय आहे तर तुम्ही सपोर्ट केला ना की सर्व अजून काय काय जे माझी इच्छा आहे त्या सर्व मी पूर्ण करते. तर लवकरात लवकर मला ते अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या लाईफमध्ये जे काय होत आहे ते तुमच्याशी मी नक्की शेअर करेन. अप्स अँड डाऊन्स, नवीन रेसिपी, अजून एक मोठी गुड न्यूज आहे, पण त्यासाठी जवळजवळ 3-4 महिन्यासाठी वेट करावं लागेल. सो हे आहे माझे इन्व्हेस्टमेंटचे पैशांचे, माझ्या मेहनतच्या पैशांपासून घेतलेले वस्तू. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की